नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींचं स्वागत आहे. बघा, आज 26 मार्च आहे आणि 10वा हप्ता जो आहे लाडक्या बहिणींना येण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 10वा हप्ता येण्याची प्रतीक्षा त्यांना लागलेली आहे. हा 10वा जो हप्ता आहे तो कोणाला मिळणार आहे आणि कोणाला 8वा 9वा हप्ता जो आहे तो मिळालेला नाही आहे आणि तो का नाही मिळाला याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा, 10वा हप्ता जो आहे तुम्हाला कधी मिळणार आहे याविषयी देखील आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, अजिबात स्किप करायचा नाही आहे. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता मिळालेला आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला 2 हप्ते जे आहे ते बरोबर दिलेले आहे. आत्ता ह्या जे हप्ता जो आहे 10वा हप्ता जो आहे त्याच्याबरोबर तुम्हाला 11वा हप्ता देखील येऊ शकतो, कारण 10वा आणि 11वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती येऊ शकतो. मार्च आणि एप्रिलचा हप्ता जो आहे तुमच्या खात्यावरती कधीही येऊ शकतो. आज जी आहे 26 तारीख आहे मार्च आणि मार्च महिन्याचा जो आहे हप्ता जो आहे 10वा हप्ता जो आहे तो आपल्याला मिळण्याची शक्यता आहे मार्च एंडिंगपर्यंत. हा जो हप्ता आहे तो कोणाला वेगवेगळ्या स्वरूपात मिळणार आहे. कोणाला 1,500 मिळणार, कोणाला 3,000 मिळणार, तर कोणत्या महिलांना 2,100 रुपये मिळणार, कोणाला सबसिडी मिळणार याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला सांगत आहे. लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका. बघा, बऱ्याच महिलांना मार्चमध्ये म्हणजे जो आपल्याला 9वा हप्ता मिळालेला आहे त्या हप्त्याचं स्वरूप देखील वेगवेगळं होतं. बऱ्याच महिलांना 1,500 रुपये मिळाले. काही महिलांना 1,500मध्ये सबसिडी, गॅसची सबसिडी प्लस मिळून त्यांना असे 2,500 रुपये त्यांच्या खात्यावरती आलेले आहे. तर काही महिलांना 3,500 रुपये देखील आलेले आहे. तर काही महिलांना 2 महिन्याचे जे 2 हप्ते आहेत ते मिळून त्यांना 3,000 रुपये देखील त्यांच्या खात्यावरती आलेले आहे. तर गॅसची ही सबसिडी आहे ती कोणाला मिळणार आहे ते देखील आपण सविस्तर पाहणार आहोत. तुमच्या घरामध्ये जर 2 पेक्षा अधिक महिला जर हा हप्ता घेत असतील तर त्याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नवीन चॅनलवर जर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबल्यावर काय होणार आहे, सगळ्यात अगोदर तुम्हाला लाडक्या बहिणींची माहिती आपल्या चॅनलवरची तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर आत्तापर्यंत जे आहे ते तुम्हाला 9 हप्ते मिळालेले आहे, बरोबर. पण बऱ्याच लाडक्या बहिणी यामधून वगळल्या आहे. याचं कारण काय आहे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते. व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक ऐका. बऱ्याच महिलांना 8वा आणि 9व्या हप्त्यामध्ये त्यांना वगळण्यात आलेलं आहे. पात्र असून देखील या महिला ज्या आहे त्या या हप्त्यातून वगळण्यात आलेल्या आहे. तर याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगते. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला होता ना त्यावेळेस तुमच्या फॉर्मवरती तुम्ही नाव जे आहे ते चुकीचं तुमचं गेलेलं असणार आहे. स्पेलिंग मिस्टेक झालेली असणार आहे. आधार कार्डवरती वेगळं नाव, बँक खात्यावरती वेगळं नाव आणि तुम्ही जो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यावरती वेगळं नाव जर तुमचं असेल तर तुम्ही या योजनेतून आता सरळ बाद झालेल्या आहेत. कारण या ठिकाणी सगळ्या ठिकाणी तुमचं एकच नाव असायला हवं. स्पेलिंग मिस्टेक जरी झाली तरी देखील तुम्हाला हा जो हप्ता आहे हा लाडक्या बहिणींच्या हप्त्यातून तुम्हाला वगळण्यात येणार आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही 3 पेक्षा अधिक लेडीज आहात आणि तुम्ही 2 पेक्षा अधिक लेडीजला ह्या जे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही. तुमच्या घरामध्ये जर 3 किंवा 4 किंवा 5 लेडीज लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असतील तर हा जो हप्ता आहे तो आता या ठिकाणी बंद होणार आहे. फक्त घरातल्या 2 ज्या लेडीज आहेत त्यांनाच मिळणार आहे. ते सिनियरिटीज वाईज तुम्हाला हप्ता जो आहे तो मिळणार आहे. ज्यांचं कमी वय आहे तुमच्या घरामध्ये, ज्या लहान असतील त्यांना या लाडक्या बहिणीचा योजनेचा हप्ता मिळणार आहे. ज्यांचं वय जास्त असेल त्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर आत्तापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही आहे. पात्र आहे आणि कागदपत्र देखील सविस्तर आहे तरी देखील हप्ता मिळालेला नाही आहे. तर अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, पोस्टामध्ये जायचं आहे, आपलं आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं नवीन खातं तुम्ही खोलून घ्या पोस्टामध्ये खातं खोलल्यानंतर तुम्हाला येणारे हप्ते जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. कारण सगळ्यात आधी सरकार काय करत असतं, पोस्टामध्ये पैसे टाकत असतं लाडक्या बहिणीच्या, आणि ज्या लाडक्या बहिणीचं खातं जे आहे ते पोस्टात आहे त्यांना लवकरात लवकर हे जे पैसे आहे त्यांच्या खात्यावरती जमा होत असतात. आता बघा, कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र झालेल्या आहे, त्या कशामुळे झालेल्या आहे अपात्र ते देखील मी तुम्हाला सविस्तर 2 मिनिटात सांगत आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींच्या घरी जे आहे का त्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, त्यांच्या घरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्यांच्या घरी पेन्शनधारक आहे, सरकारी जॉबला त्यांच्या घरातून कोणी असेल तर अशा ज्या लाडक्या बहिणी आहे त्या या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे. मोठ्या प्रमाणात म्हणजे 5 लाख बहिणी ज्या आहे त्या ह्या योजनेतून बाद झालेल्या आहे. 2,51,00,000 महिलांना
9वा आणि 8वा हप्ता जो आहे तो डेबिट करण्यात आलेला आहे, त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात ह्या ज्या महिला आहेत त्या खूप म्हणजे आनंदी आहे. आत्ता बघा आता आपल्याला नवीन वर्ष सुरू होत आहे, मराठी माणसाचं नवीन वर्ष सुरू होत आहे. गुढीपाडवा सण येत आहे आणि या सणाच्या मुहूर्तावर आता महिलांना प्रतीक्षा लागलेली आहे की आत्ता जो हप्ता आहे तो आम्हाला 10वा जो हप्ता आहे तो आम्हाला कधी येणार आहे, याविषयी त्यांची प्रतीक्षा वाढलेली आहे. 10वा आणि 11वा हप्ता जो आहे तो जर बरोबर मिळून आला तर महिलांना खरंच आनंद आणि उत्साह होणार आहे. त्यांच्यात आनंदाचं वातावरण पसरणार आहे आणि त्यामुळे त्या प्रतीक्षेत आहे की आम्हाला 10वा हप्ता जो आहे तो वेळेवर मिळाला, म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत जर मिळाला तर सण हा जो आहे तो साजरा होण्यास त्यांना मदत होणार आहे. आता बघा, तुम्हाला जर या योजनेविषयी काहीही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला जर हप्ता आलेला नसेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. बऱ्याच महिला ज्या आहे त्या पात्र असून देखील त्यांना हप्ता एकही आलेला नाही आहे. याचं कारण म्हणजे काय आहे तर ह्या महिलांनी आधार कार्ड, पॅन कार्ड जे आहे ते एकमेकांशी लिंक केलेलं नाही आहे. तुम्ही KYC केलेली नाही आहे, त्यामुळे तुमचे जे हप्ते आहे ते रखडलेले आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी व्यवस्थित कंप्लीट करून घ्याल, KYC करणं, आपला जो मोबाईल नंबर आहे तो आपल्या आधार कार्डशी लिंक करणं, आपल्या बँक खात्याशी लिंक करणं, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या करणार आहात त्यावेळेस तुमचे हप्ते जे आहे ते सुरळीत येण्यास सुरुवात होणार आहे. बऱ्याच महिलांना तंतोतंत हप्ते हे जे आहे ते खात्यावरती येत असतात, परंतु बऱ्याच महिला पात्र असून देखील त्यांना खात्यावरती पैसे येत नाही. आता मार्च महिन्याचा जो 10वा हप्ता आहे त्याची तारीख म्हणजे आत्ता 26 तारीख आहे आणि मार्च महिन्याचा 10वा हप्ता म्हणण्यापेक्षा 10वा हप्ता जो आहे तो तुम्हाला आता मिळणार आहे. तो हा जो 10वा हप्ता जो आहे तो मार्च महिन्यात येणे अपेक्षित आहे. मार्च महिन्यामध्ये 10वा आणि 11वा जर हप्ता मिळाला तर निश्चितच लाडक्या बहिणींना जे आहे तो खूप मोठा आधार मिळणार आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये त्यांना पैशाची मदत होणार आहे. त्यामुळे जो 10वा हप्ता आहे त्याची प्रतीक्षा आता कुठेतरी लाडक्या बहिणीला लागलेली आहे. त्यामुळे 10वा हप्ता जो आहे तो एंडिंगपर्यंत किंवा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये खात्यावरती येणं अपेक्षित आहे. आणि हा जो हप्ता आहे तो बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्टली येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्टली हा हप्ता येणार आहे त्या लाडक्या बहिणींनी समजून जायचं आहे की तुम्ही पात्र आहात. आता बरेच नवीन निकषसुद्धा लावलेले आहेत, ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नवीन निकष काय आहे ते मी तुम्हाला देखील समजून सांगणार आहे. हे नवीन निकष जे आहे सरकारने आपल्याला लावलेले आहे ते कशामुळे लावलेले आहे तर पात्र ज्या महिला आहे त्यांना याचा पुरेपूर फायदा मिळावा त्यासाठी आपल्याला नवीन निकषांमधला सामोरे जावं लागणार आहे. आणि हे नवीन निकष जे आहे हे जे आहे की तुम्हाला जर आता तुमच्या घरामध्ये 2पेक्षा अधिक महिलांना जे आहे तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही, लाडक्या बहिणीचा फायदा मिळणार नाही. सरकारी जर तुम्ही सरकारमध्ये कोणी तुमच्या घरामध्ये असेल, गव्हर्मेंट जॉबला कोणी असेल तर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही. बाकीचे नियम जे आहे आपण सविस्तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहत राहू.